मन हाय गुड मॉर्निंग सर्वांनी आमच्या घरी जेवायला या। हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। चला काल गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आज आपले या वर्षीचे बाप्पा आता मंदिरात ठेवायचं आहे। मंदिर स्वच्छ पुसून घेतलं मी, लाईट नाही कारण लाईट गेलेलं आहे ना, त्यामुळे तिथली लाईट बंद आहे आणि मिस्टर आहे ना बाप्पांना स्वच्छ करताय। बाप्पांवरती 10 दिवस अक्षदा हळदी कुंकू बरंच काही आपण वाहतो तर त्या अंगावरती पडलेलं असतं ना, त्यामुळे मग त्यांना स्वच्छ करताय। आता बाप्पांना आम्ही मंदिरामध्ये इथे स्थापन करू। तर खाली मी ना तांदळाचं स्वस्तिक पण काढलेलं आहे, दिसत असेल ना, स्वस्तिकची पण पूजा करून घेणार आणि तिथं बाप्पांना ठेवून देणार। चला आज आईच्या घरी पण जायचं आहे कारण आजपासून पितृपक्ष चालू झाले। आईने आमंत्रण दिलंय आम्हाला दोघांना, मिस्टरांना उपास करू म्हणून आजोबांच्या नावाने, तर तिकडे पण जायचं आहे। पण म्हटलं चला सकाळी सकाळी पटकन घरातले कामं आवरून घेऊ आणि जाऊ। पूजा हॉस्पिटलला गेली। चला लाईट पण आली आता। चला बाप्पांना ठेवायचे मंदिरात। पुढं घ्या। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। आधी माल घालावा लागेल ना, मग मला पीस लावला। घ्या काल आपल्या बाप्पांना निरोप देताना खूप साऱ्या ताईंना रडू आलं। खरं तर मंदिर एकदम असं रिकामं दिसत होतं, पण आता ह्या बाप्पांना ठेवल्यापासून आहे ना अगदी छान असं मस्त वाटतंय, भरल्यासारखं वाटतंय। मंदिरामध्ये बाप्पा ठेवल्यानंतर मंदिराला एक शोभाच आली। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणपते नमः। धूपचा मस्त धूर झालाय घरामध्ये। धूपचा सुगंध खूप छान मस्त घरामध्ये दरवळतोय। बाप्पांची आरती पूजा सर्व काही झालं। आता 11 वाजले, आईकडे जायचंय। चला तिकडे गेल्यावर सर्व काही व्हिडिओ बघत राहा।
स्किप न करता मिस्टर मागून येतील, ते देवपूजा करताय, देवांना आंघोळ घालताय. आणि राहुल पण आहे. राहुल येऊ का मी? सासू सोना अजून स्वयंपाकच करताय का? अंशू तुमच्या घरी आज काय आहे ग? तिला केव्हाची भूक लागली होती, तुम्हाला फोन करीत होती. मग मला फोन का बरं नाही केला? केला ना तुम्ही फोन पाहिलाच नाही. आमच्या आजी बाबा जेवायचे म्हणा. हा आज तुमच्या घरी कोण आहे जेवणार आहे? कोण जेवणार आहे? हा पाहुणे बाबाचे आहे मम्मी पप्पा. आमच्या बाबाचे मम्मी पप्पा जेवणार आहे म्हणा. झालं का स्वयंपाक? काय राहिलं? झालं करायचंच राहिलं. करू का मग मी? तू आवर बाकीचं दे, मी करते भजी. अजून काय कुरडई तळायची ना? नाही कुरडई ते सगळं तळलं आहे, फक्त भाजी तळायची बाकी आहे. कांदा चिरते भाज्यांना ते येतात ना दूध घेऊन खिरीमध्ये टाकायला. दूध नव्हतं का? नाही ना ते आणून राहिले वाडीवरून. द्या ना. सर्वांना हाय कर. आता आमच्या अंशू सर्वांशी बोलणार आहे. म्हण हाय. गुड मॉर्निंग. सर्वांनी आमच्या घरी जेवायला या. नीट नीट म्हण. आमच्या घरी जेवायला या असं म्हणते अंशू. आंघोळ केली का? शिव दादा कुठे? तिकडे टीव्ही बघतोय का शिव दादा? तुमच्या बाप्पांना काल नदी मध्ये गेलं होतं का? तू गेली होती का? पाहिलं का? मग बाप्पांना बुडवला का? हा का? एक बाप्पा राहिला ना, मग तो राहू द्यायचा आपल्या घरी. दोन्हीला नाही बुडवायचं. एक बाप्पा राहिला. बाप्पाला आज बुडवायचंय का? नाही तो आपल्यालाच आहे. चला तळायचं असलं तर मी तळते, तू बाकीचं आवर. आता मी आली आहे. स्वयंपाक चालू आहे. आजी बाबाचे फोटो इथे ठेवले. आजी आणि बाबा माझे. आणि या बाप्पाने इथे ठेवलं का अंशू? हा हे नवीन बाप्पा. हा मोठा आहे. तो छोटा आहे, तो नदीत आहे. तुला कोणते बाप्पा आवडले? हावाला. छान मस्त दगडूशेठ आहे इथं ठेवलंय. आईच्या घरात पण बाप्पा असतात, पण थोडीशी मूर्त छोटी असते, कारण देवघर छोटं आहे नारीचं, त्यामुळे. चला तू आजी बाप्पाच्या पाया पडली का इथं? अंशू इथं पाया पड ना. आमच्या अंशू बघा आता कशी बाप्पा करेल, पाया पडेल. बघितलं? आईच्या घरी पहिल्याच दिवशी पितृपक्ष असतात ना, पितरांना जेवू घालतात. तर मग आज आम्ही आलो इथे. बाकीच्या माझ्या बहिणींच्या घरी पण पहिल्याच दिवशी असतं पितर, तर त्यामुळे त्यांना काही येता येत नाहीये, म्हणून मी चालली. जयाच्या घरी, हरनाकाच्या घरी, सर्वांच्या घरी राहतं पहिल्याच दिवशी. काय खातीये? मोदक खातीये का अंशू? लय मोठा मोदक आहे ग. आता थोडा खाता, पण साठवायचं नाही बरं का. तिला खालून झाकण दे ना. झाकण धरायचं एका हातात, मग फोडायचा. इथे ये. चल इथं सोप्यावर बसून खाई. पाहिलं ना ग ते तळेल तुळेल, त्याच्यामुळे नाही तेवढं लवकर सांगून जेवती नाही. पण आज सकाळचा तो एक तर राग भरून बसला. शिव का? भूक लागली ग तुला? आमच्याकडे ना शेणाची गौरी किंवा मग नारळाची करवंटी अशी थोडीफार जाळली जाते आणि त्यावरती साधा भात आणि तूप टाकतात. आई सांगत होती अशा प्रकारे धूर केल्यानंतर हा धूर स्वर्गात जातो आणि स्वर्गातून आपले पितर आपल्या घरी जेवायला येतात. तसं तर पितृपक्षामध्ये 15 दिवस आपले पितर पृथ्वी तलावरच असतात आणि त्यामुळे आपण पितरांना जेवू घालतो. मनुष्य देहाचा अंत होतो, पण आत्मा हा अमर असतो. आत्म्याला कधीही मरण नसतं. माणूस मेल्यानंतर आपण त्यांच्या नावाने तिथी काढत असतो आणि तिथीनुसार त्यांच्या नावाने आपण उपास करू जेवू घालत असतो. पितृपक्षामध्ये प्रत्येकाच्या घरी तिथीनुसारच पितरांना जेवू घालतात. आता आज आहे ना पहिला दिवस होता. तिथीनुसार आज पहिल्या दिवशी आजोबांना जेवू घालायचं असतं आणि आजी सुवासिनी गेलेल्या होत्या, त्यामुळे आजीला नवमीला जेवू घालायचं असतं. पण आई काय करते, आजोबांच्या नावाने पण जेवू घालते आणि आजीच्या पण नावाने आजच्या दिवशी दोघांनाही जेवू घालत असते. आता आईने इथे नैवेद्य ठेवली. नैवेद्याभोवती पाणी फिरवून नैवेद्य अर्पण केला त्यांना आणि सर्वजण पाया पडले. तुम्ही तांब्या घ्या हातात. चला अंशू, काव काव करायचं नाहीये. हा खाली खाली. चला अंशू.
मला नैवेद्य द्यायचा आहे कावळ्याला. चल ना चल ना. तू राग भरला का? तुला भूक लागली का? जेवायचं आता बघ झालं. चला वरती टेरेस वरती. आता सध्या काय कावळे तर नाहीये कुठं, पण नैवेद्य तर द्यावाच लागतो. काय केलंय तुम्ही? शेड केलंय. अंशू म्हणते आम्ही शेड केलंय वरती. हा ना. आता बाबा येतील थांब. सकाळी आले होते का कावळे? मग आता कुठे गेले? कावळे गेली म्हणती त्यांच्या मामाच्या घरी. ती म्हणती कावळे मामाच्या घरी गेले. काही खरं नाही अंशू तुझं. हा ना. त्यांच्या मामा कोणी येते इथं जेव्हा त्या. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. चला आता येतील कावळे त्यांच्या मामाच्या घरून. आपण जाऊ खाली. थांबा तुम्ही. आला त्याला कावळ थोडे मोठे मोठे. बाबू खावाल का ते? असं कर बा आम्हाला छोट छोट. लागलं तर परत घे. अगं एक नंबर लागा त्या. मला लय आवडत्या. खूप छान आहे. खाल्लं ना त्याचं तर सर्दी पडस घसा सगळं जातं. रक्त शुद्धी करतं ते. अंशू त्याच्या आधी किती गुण आहे. भजे खायचे ना तुला या पानाचे? मिठाच्या पाण्यात भिजत टाकले. ओव्याचं झाड, ओव्याचं रोपट. यालाच ओवा येतो ना ग. मग त्याला तर फुलं पण येते नाही कधी. मस्त लावलंय. हे सर्व बटर गुलाब छाटलंय. जास्वंदी पण छाटली तुम्ही. ह्या झाडांचं नेट काढलं का? सर्व झाडांचं नेट सर्व काढलं तुम्ही? आईचं गार्डन माती वगैरे सर्व काही उन्हात वाळवून कुंड्यांमध्ये भरून आई रोप लावत असती. हा याला फुलं आले होते का? पारिजाताची फुलं ना खाली पूर्ण पडते अशी ओट्यावरती. विठ्ठल रुक्माईची. चला हॉलमध्ये विठ्ठल रुक्माई. चल ग अंशू दाखव ग मला. कुठे विठ्ठल रुक्मिणी? कुठे? वरती. अरे वा लय भारी हार केले का आजीनी. पारिजातकचे खूप छान छान मस्त हार केले ना. मिस्टर पण आले होते. लहान्या बहिणीचा मुलगा साहिल तो पण आला होता. आणि सागर दादाही त्याचं काम आटपून आलेला होता. अर्चनाचा स्वयंपाक झालेला होता. आईने आणि अर्चनाने दोघींनी मिळून आज स्वयंपाक केला होता. 12च्या आत उपास करून जेव घालायचं असतं. सर्व काही आवरलेलं होतं. काल बाप्पांचं विसर्जन झालं आणि आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. इथून पुढे 15 दिवस आता प्रत्येकाच्या घरामध्ये पितरांना जेव घातलं जाईल. आणि ह्या 15 दिवसामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य करायचं नाही किंवा काही लग्नाच्या तिथी किंवा काही मग गाडी वाहन घेणं खरेदी करणं अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. पूजा पाठ अजिबात वाचायचे नाही. रोजची देवपूजा तुम्ही करू शकता. अर्चनाने इथे आता ताटं तयार केली आहे. सर्वात शेवटी ती भजी तळते. ओव्याच्या पानाची भजी तुम्ही पहिल्यांदा बघितली असेल. बऱ्याच ताईंना माहीत नाही. ओवा म्हणजे अजवाईन पण म्हणतात याला. तर ओव्याची पानाची भजी खूप औषधी गुणकारी असतात आपल्या शरीराला. आईने मग अशी तुम्हाला सांगितले याचे गुणधर्म काय काय आहे. आणि लहानपणी ना आम्ही पहिले खूप ह्या पानांची भजी करायचो खायचो. या भजीच्या पिठामध्ये ना खाण्याचा सोडा अजिबात वापरायचा नाही. बिना सोडा करताच हे पीठ तयार करायचं. लसूण हिरवी मिरची बारीक करून टाकायची पिठामध्ये. तर खूप छान लागतात ही भजी. सर्व काही स्वयंपाक झालेला होता. अर्चनाने आता आम्हाला जेवायला ताटं पण वाढली आहे.
थोडं भात दे. आमचं सर्वांचं जेवण झालं. त्यानंतर मग आई आणि अर्चना दोघी पण जेवायला बसल्या. मला अजून एक व्हिडिओ तयार करायचा होता, मग मी खूप जास्त वेळ तिथे थांबली नाही. नंतर घरी निघून आली. अजून एक व्हिडिओ एडिट केला, अपलोड केला. तुम्हाला काल 2 पार्ट आले व्हिडिओचे. त्यानंतर मग 4 नंतर डेकोरेशन काढायचं होतं. गणपती बाप्पांना आपण आणण्याच्या आधी डेकोरेशन करत असतो, पण लगेच ते काही काढायचं नाही. रात्री आमच्याकडे लाईट गेल्या होत्या, त्यामुळे मला व्हिडिओ पण एडिट करता येत नव्हता आणि डेकोरेशन पण आम्ही रात्रभर तसंच ठेवलं. सकाळी पण वेळ भेटला नाही काढायला, तर आता काढते. कपडा थोडासा खराब झालाय तर तो धुवायला टाकला मी. आणि ह्या माळा वगैरे सर्व काही छान आहे, तर मी देवघराला ह्या माळा आणलेल्या होत्या. आता देवघरालाच लावेल. या वर्षीचं डेकोरेशन एकदम साधं सिंपल पद्धतीमध्ये केलं होतं. बऱ्याच ताईंना आवडलं पण. जास्त काही वस्तू आणलेल्या नव्हत्या आम्ही. या सर्व वस्तू आता मी देवघराला आणि मंदिराला लावून देणार आहे, ठेवून नाही देणार. रात्रीचा पडदा लावावा लागतो मंदिराला, तर पडदा काही नव्हता, त्यामुळे मग मी हा नेटमध्ये व्हाईट रंगाचा पडदा घेतलेला होता. याचा पण वापर आता मी मंदिरालाच करणार आहे. मंदिराला एखादी दोरी बांधून तिथे तो पडदा लावून देणार आहे. 2 पडदे ना, रात्रीच्या वेळेस देवाला पडदा लावलेला पाहिजे, कारण देवाला पण झोपायचं असतं, आराम करायचा असतो ना. चला आता सर्व काही काढून घेतलंय. टेबल पण रिकामा झाला, तर टेबल किचनमध्येच ठेवणार आहे मी. आणि ह्या घंट्या आहे ना 4, तर 2 घंट्या इथे मी मंदिराला लावते आणि 2 घंट्या देवघराला तिकडे किचनमध्ये लावेल. तर घंटी लावल्यानंतर खूप छान दिसत होत्या ह्या घंट्या. आणि हे कमळाचे तोरण आणलेले होते ना, हे पण म्हटलं चला आता इथेच मंदिराला लावून देऊ. तर हुक आणलेल्या होत्या पूजेने व्हाईट रंगाच्या, कारण व्हाईट रंगाची ॲक्रेलिक आहे ना, त्यामुळे मग व्हाईट रंगाची हुक त्यावरती जास्त उठून दिसणार नाही. आणि सेंटरला गणपती बाप्पांचं ॲक्रेलिकचं चित्र आहे, तर त्याच्या दोन्ही साईडला मी ही कमळाची फुलं आहे ना अशी मस्त लटकून दिली. मस्त दिसतंय ना. आता गणपती बाप्पा पण खूप छान मस्त बसले खाली. आणि घंटी बघा आपोआप हवेने ना ती अशी गोल 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 फिरते. खूप भारी दिसते ना. मंदिराला एक छान असा मस्त लुक आलेला आहे हे सर्व काही लावल्यामुळे. आता हॉलचा सर्व पसारा आवरला होता. सोपे पण जाग्यावरती ठेवून दिले. फरची वगैरे सर्व काही पुसून घेतली. आणि आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.